हॅलो स्टुडंट, गुड मॉर्निंग एव्हरीवन. आपण काल पाहिलं आहे 2-3 दिवसापासून सेकंड चॅप्टर चालू केला आहे युनिट फर्स्टमधला डिटर्मिनंट. आपण डिटर्मिनंट म्हणजे काय पाहिलं आहे? रो, कॉलम, लीडिंग एलिमेंट्स, ऑर्डर ऑफ डिटर्मिनंट्स, देन ऑर्डर डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 2x2, डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 3x3 हे पाहिले. आपण डिटर्मिनंट कसा फाइंड करायचं ते पण पाहिले. तर आज आपण काही एक्झाम्पल घेऊ त्यावरचे. फर्स्ट एक्झाम्पल इज find the determinant of 5, 7, -3, 1. ओके, आपल्याला याचा डिटर्मिनंट फाइंड करायचं आहे. नाव सोल्युशन. तर सगळ्यांना माहिती आहे 2x2च्या ऑर्डरसाठी हा किती बाय कितीचा ऑर्डरचा डिटर्मिनंट आहे 2x2चा. ओके, तर आपल्याला माहिती आहे त्याची व्हॅल्यू कशी फाइंड करायची. गिवन नाव लेट डी इज इक्वल टू और डेल्टा, या साईडला काय म्हणतात डेल्टा म्हणतात, इज इक्वल टू 5, 7, -3, 1. ओके, 2x2चे असेल तर काय आपण करतो, कंपेरिंग नाही करा, डायरेक्ट सॉल्व केलं तर चालतं. हा A1, हा B1, हा A2, हा B2. ओके, मध्ये काय करायचे, क्रॉस मल्टिप्लिकेशन करायची. डेल्टा इज इक्वल टू 5 × 1 -7 × -7. Now multiply 5 × 1 1 -7 × -3 -21. Okay, 5 minus into minus plus 21. 5 plus 21 26. Then determinant of this 26. Now next, evaluate determinant of sin theta minus cos theta sin theta. ओके, हे कोणतं फंक्शन आहे सांगू शकता? हे ट्रिग्नोमेट्री फंक्शन आहे. ओके, सोल्युशन नाव. consider d is equal to sin theta minus cos theta sin theta. Here order of determinant is, determinantचे ऑर्डर काय आहे, किती बाय कितीचा, हा 2x2चा आहे. There are 2 rows and 2 columns. Then the determinants, then order of that determinants is 2x2. Determinant is 2x2. Therefore t is equal to, or delta आपण d घेऊ शकतो किंवा डेल्टा घेऊ शकतो, is equal to product of element in principal diagonal. प्रिन्सिपल डायगोनल सर्वांनाच माहिती आहे कोणता, हा लीडिंग कोएफिशिएंट टॉप लेफ्ट हँड टॉप कॉर्नर टू राईट हँड बॉटम कॉर्नरचा एलिमेंट पर्यंतचे थ्रू, मायनस प्रोडक्ट ऑफ एलिमेंट इन सेकंडरी डायगोनल. सेकंडरी मीन्स राईट हँड कॉर्नर
to left hand bottom corner diagonal. Therefore D is equal to sin theta into sin theta minus क्रॉस मल्टिप्लिकेशन. दॅट मीन्स क्रॉस मल्टिप्लिकेशन हे सर्वांनी लक्षात ठेवायचं आधी. कॉस थिटा इंटू मायनस कॉस थिटा. ओके. साइन थीटा इंटू साइन थीटा साइन स्क्वेअर थीटा माइनस इंटू प्लस माइनस कॉस थीटा इंटू कॉस थीटा कॉस स्क्वेअर थीटा. ओके. साइन थीटा स्क्वेअर प्लस माइनस इंटू माइनस प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू. ही कोणती आयडेंटिटी आहे सर्वांनाच माहिती आहे. बाय स्टँडर्ड फॉर्म्युला पण आहे, ती आयडेंटिटी पण आहे. देन by standard formula और यालाच काय म्हणतात ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी. ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी ही काय ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी आहे. therefore value of that determinant is 1. now next example is find the value of x. Find the value of x if we have given that for x 4 is equal to 0. आपल्याला डिटर्मिनंटची व्हॅल्यू दिलेली आहे, तर आपल्याला काय फाइंड करायची आहे व्हॅल्यू ऑफ x. आपल्याला काय फाइंड करायचं आहे व्हॅल्यू ऑफ x. नाउ सोल्यूशन. गिवन डिटर्मिनंट काय दिलेला आहे 4x 4 is equal to 0. ओके. x 0. नाव आपल्याला सर्वांना माहिती आहे डिटर्मिनंट कसं सॉल्व करतो आपण. द क्रॉस मल्टिप्लिकेशन ऑफ एलिमेंट इन द डिटर्मिनंट. हा किती बाय कितीचा डिटर्मिनंट आहे कोणी सांगू शकता. देर आर 2 rows and 2 columns. then the determinant order of the determinant is 2. by 2 means 2. ओके. सिमिलरली इथे पण काय करायचं आपल्याला क्रॉस प्रोडक्ट घ्यायचं आहे. दॅट मीन्स प्रोडक्ट ऑफ एलिमेंट ऑफ प्रिन्सिपल डायगोनल ॲट मायनस द प्रोडक्ट ऑफ एलिमेंट इन सेकंडरी डायगोनल. ओके. तर काय येईल सांगा पाहू. देअरफॉर 4 into 4 minus x into x is equal to 0. We have given that. Okay. 4 4 जा 16. x into x square is equal to 0. Therefore 16 is equal to हा x इज मायनस इकडे जाऊन काय होईल प्लस होईल. लेफ्ट साईडला मायनस आहे, राईट साईडला जाऊन काय होईल प्लस होईल. आपण हे कसं लिहू शकतो. सपोज x स्क्वेअर इज इक्वल टू 60 असं पण आपण लिहू शकतो, राईट करू शकतो. नाव टेकिंग स्क्वेअर रूट आपण त्याचं मूळ रूप लिहिणार आहोत. आता स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स आपण त्याचा वर्ग घेतला, आता त्याचा वर्गमूळ काढतोय. बोथ साइड इट गिवन is given as x is equal to plus or minus square root of
16. ओके, 16चे किती स्क्वेअर रूट पडतील, किती वर्गमूळ पडतात, 2 प्लस और मायनस 4. 4 इंटू 4 केलं तर 16 येतं, -4 इंटू -4 केलं तर त्याचं वर्ग काय येतो +16. नाव देअरफॉर व्हॅल्यू ऑफ x इज 4 and another value of x is -4. Okay, that is our required answer. Now similarly, now we can solve the next example of 2 by 2 matrix. Find the value of x. Find the value of x if determinant of x 2, 8, 4 is equal to determinant of 1, 1, 2, 2. Okay. Now solution of that determinant is given. X 2, 8, 4 is equal to 1, 1, 2, 2. हे आपल्याला गिवन आहे. आता हे किती बाय कितीची मॅट्रिक्स झाले, इथे किती रोज आहे, 2 रोज अँड 2 कॉलम्स. इथे पण किती 2 बाय 2चा मॅट्रिक्स झाला, 2 रोज अँड 2 कॉलम्स आहे. देन here order of determinant is 2. ओके. सिमिलरली इथे पण काय करायचं, मग आता डिटरमिनंट सॉल्व करायसाठी आपण काय करतो, द प्रोडक्ट ऑफ एलिमेंट इन द प्रिन्सिपल डायगोनल मायनस द प्रोडक्ट ऑफ एलिमेंट इन सेकंडरी डायगोनल. सिमिलरली दोन्ही साईडला तीच प्रोसेस यूज करायची. दॅट मीन्स द क्रॉस मल्टिप्लिकेशन, सिम्पल लँग्वेजमध्ये द क्रॉस मल्टिप्लिकेशन. ओके, x इंटू 4 मल्टिप्लाय बाय 2 मायनस 2 इंटू मल्टिप्लाय बाय 8 इज इक्वल टू 1 मल्टिप्लाय बाय 2 minus 1 multiply by 2. X into 4, 4x. X into 4, 4x. Minus 2 8 जा 60. Okay. 1 2 जा 2. 1 2 जा 2. Okay. 4x minus 16 is equal to 2 minus 2. 2 minus 2, 0. 4x इज इक्वल टू 6. लेफ्ट साईडला 16 कसं आहे मायनस आहे, तर राईट साईडला जाऊन काय होईल प्लस होईल. ओके, आता 4 इथं मल्टिप्लाय आहे, पुढची स्टेप काय येईल, 4 इथे मल्टिप्लाय आहे, तर राईट साईडला जाऊन काय होईल डिवाइड. x इज इक्वल टू 16 अपॉन 4. ओके, व्हेरी गुड. देअरफॉर x इज इक्वल टू 4 1 जा 4, 4 4 जा 16. The value of that x is 4. That is our required answer. Now next example is similarly find the value of x. Find the value of x if x1 4x is equal to -4 2 2x. Okay, now solution. Given equation is, given problem is x1 4x. What is the order of that given determinants is 2. There are 2 rows and 2 columns. Okay, now आधीच्या एक्झाम्पलमध्ये केलं सेम तसेच प्रोसिजर अप्लाय करायचे. द क्रॉस मल्टिप्लिकेशन ऑफ दॅट्स एलिमेंट. x इंटू एक्स मायनस 4 इंटू 1 सिमिलरली इज इक्वल टू -4 इंटू एक्स मायनस 2 इंटू 2. रेफर द ॲरोज. आपण जे ॲरोज रेफर करतो त्याला हे कर क्रॉस मल्टिप्लिकेशन कर. x इंटू एक्स एक्स स्क्वेअर, 4 1 जा 4, -4 इंटू एक्स minus 4x minus 2 2 जा 4. Okay, x square
मायनस 4x मायनस 4. आता हा 4 इथं प्लस मायनस आहे, राईट साईडला जाऊन काय होईल प्लस 4. एक्स स्क्वेअर इज इक्वल टू मायनस 4x प्लस मायनस 4x प्लस 4x वी गेट 0. ओके, निग्लेक्ट इट. नाव एक्स स्क्वेअर मायनस, आता 4 इकडे जाऊन काय आहे 4 राईट साईडला काय आहे मायनस आहे, तर लेफ्ट साईडला काय होईल प्लस होईल 4x. नाव ह्या दोघांमध्ये काय कॉमन दिसतं आपल्याला, x कॉमन दिसतो. यातून एक घेतलं x, इथे राहिला एक x प्लस 4 x इंटू एक्स एक्स स्क्वेअर x इंटू एक्स वी गेट एक्स स्क्वेअर, एक्स प्लस प्लस, आता एक्स इंटू एक्स त्याला एक्स स्क्वेअर प्लसचं साईन म्हटलं एक्स इंटू 4 4x वी गेट अबव व्हॅल्यू. ओके, नाव दिस इज द सायमल्टेनियस इक्वेशन. आपण इथं काय काढलं कॉमन आउट एक्स, एक्स काय काढला कॉमन काढला. दिस implies that x is equal to 0 and x plus 4 is equal to 0. Therefore x is equal to 0 and x is equal to इकडे प्लस इकडे जाऊन काय होईल लेफ्टला काय आहे प्लस असे राईटला जाऊन काय होईल मग मायनस. देअरफॉर वी गेट द व्हॅल्यू ऑफ x is equal to 0 and x is equal to minus 4. Okay, our next example is if x square minus x minus 5 1. Okay, is equal to 7 minus 3, determinant of 7 minus 3 5 minus, there are order of that determinant is 2. There are 2 rows and 2 columns, and here also there are 2 rows and 2 columns. Solution. सिमिलरली आपल्याला फाइंड काय करायचं आहे, फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्सचे. गिवन काय दिले आपल्याला, गिवन डिटर्मिनंट्स आर एक्स स्क्वेअर मायनस एक्स 5 1 इज इक्वल टू 7 minus 3 5 minus 3. Okay, expand the determinant of both sides. Expand determinant of both sides. Expand determinants of both sides. Here order of the determinant is 2 by 2. Now similarly काय करायचं आहे आता, multiplication of principal diagonal and multiplication of secondary minus multiplication of secondary diagonal elements. Similarly here multiplication of element of principal diagonal element minus multiplication of secondary diagonal elements. That means cross multiplication. There are the cross multiplication. Now we get therefore x square into 1 minus secondary element काय आहेत minus x into minus 5. ओके, राईट साईडचे डिटरमिनंट तुमचे असं सांगू शकता 7 इन प्रिन्सिपल एलिमेंट कोणते आहेत 7 and minus 3 मायनस सेकंडरीचे एलिमेंट कोणते सेकंडरी डायगोनलचे minus 3 into 5. ओके, x square into 1 x square. ओके, minus means plus 5 into x 5x. 7 plus into minus 7 3s are 21 minus into minus 3 5s are 15. Okay, x square minus into plus minus 5x is equal to minus 21 minus into minus plus 15. X square minus 5x is equal to minus 21 plus 15 is equal to minus 6. Now इकडे minus 6 काय आता राईट साईडला minus 6 राईट साईडला किती minus 6 आहे, लेफ्ट साईडला येऊन काय होईल तो plus 6.
प्लस 6 इज इक्वल टू 0. आता हे इक्वेशन कोणत्या फॉर्ममध्ये आलं सांगू शकता का? हे आलं आपलं इक्वेशन इन क्वाड्रॅटिक फॉर्म. देर आर ऑर्डर किती याची 2a. देअरफॉर देर आर द 2 सोल्युशन ऑफ दॅट इक्वेशन. म्हणजे इथे आपल्याला एक्सचे किती व्हॅल्यू भेटणार? आपल्याला 2 व्हॅल्यू भेटणार आहे. ओके, नाव युझिंग द फॅक्टरायझेशन मेथड. ओके, आता यात काय करायचं आहे? 6 असे 2 एलिमेंट पाहिजे ज्याची मल्टिप्लिकेशन 6 आली पाहिजे आणि वजा बेरीज किती आली पाहिजे? 5 आली पाहिजे. असे कोणते 2 एलिमेंट आहे का ज्याची मल्टिप्लिकेशन 6 आहे आणि बेरीज -5 आहे? 6 ची 4 कशी करू शकतो आपण? किती 2 + 3 किती होतात? 2 + 3 5. ओके, बट आपल्याला काय पाहिजे? मायनस पाहिजे. कधी येईल मग मायनस? मायनस इंटू मायनस. -2 इंटू -3 + 6. -2 -3 ॲडिशन किती येते? -5. ओके, नाव देअरफॉर x स्क्वेअर प्लस 2x मायनस 3x प्लस 6 इज इक्वल टू 0. नाव आता ह्या दोन फर्स्ट टू एलिमेंटमधून काय कॉमन निघालं? आपल्याला x कॉमन निघालं. तर रिमेनिंग काय राहिलं? x - 2 मायनस ह्या दोन याच्यामधून काय साईन काढली? मायनस साईन कॉमन काढली आणि काय कॉमन निघालं अजून? -3. ओके, रिमेनिंग राहिलं x - 2 इज इक्वल टू 0. देर आर द कॉमन ब्रॅकेट्स काय आता कोणी सांगू शकता? देर आर कॉमन ब्रॅकेट्स आर x - 2 and x - 3 is equal to 0. Okay, now solve this. Therefore x - 2 is equal to 0 and or x - 3 is equal to 0. Now therefore we get x is equal to 2 or x is equal to 3. That is our final required answer.